हा आपल्या चंद्रकांत ढगे ह्या यूट्यूब चॅनलच्या प्लॅटफॉर्मवरती आज रवींद्र सोनवणे हे अतिशय ग्रामीण भागातून आपल्याशी त्यांच्या समस्या आपण जाणून घेण्यासाठी आज आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती त्यांचं मी खूप खूप स्वागत करतो आणि ते आज इथपर्यंत आले त्याबद्दल मी त्यांचं आभारही मानेन. नमस्कार. नमस्कार दादा. तर मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचे की तुम्ही कुठल्या गावचे दादा? माझं गाव वाडी बुद्रुक, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. बर, म्हणजे आपण मराठवाड्यातले. बर, तर आपल्याला मराठवाडा म्हणजे हा ग्रामीण भागातला पूर्ण एरिया येतो. हो, ग्रामीण भागातला पूर्ण एरिया. हा, आज तर तुम्ही मुंबईला आलात. कशासाठी तुम्ही मुंबईला आलात? माझ्या भावाकडे आलो होतो. हा, थोडं जर काम होतं, कंपनी वगैरे बघण्यासाठी आलो होतो. बर, मग तुम्ही जालना सोडून, मराठवाडा सोडून, संभाजीनगर सोडून तुम्ही आज इथपर्यंत आलात. तर असंच बघितलं की इकडे जर मुंबईला आहे बघितलं की मुंबईमध्ये आहे म्हणून असं थोडं जरा ऐकायला आलं होतं. हा, तर काय शिक्षण झालंय आपलं? माझं शिक्षण 10वी पर्यंत झालेलं आहे. हा, कुठे झालंय? संभाजीनगर या तारामती बापना अंधविद्यालयामध्ये झालेलं आहे. बर, मग तुम्ही गावाकडून इथपर्यंत आलात निव्वळ जॉब शोधण्यासाठी म्हणून. तर आपल्याला खऱ्या अर्थानं वाटत नाही का की आपल्या इकडचे लोकप्रतिनिधी त्या गोष्टीला जबाबदार आहेत की दिव्यांगांना असो, सर्वसामान्यांना असो, इकडं मुंबई सारख्या शहरामध्ये जॉब शोधण्यासाठी यावं लागतं, तर आपल्या इकडं MIDC सारख्या एरिया तिकडं नाहीये का? तिकडं नाही सर. दादा तिकडं नसल्यामुळं इकडं मुंबईला आलो. मग त्या गोष्टीला जबाबदार कोण आहे असं तुम्हाला वाटतं? त्या गोष्टीला जबाबदार आपले तसं म्हटलं कधी तर गावातूनच जबाबदार असते किंवा आपल्याला काम नसतं. आपल्याला जबाबदार म्हणजे आपली स्वतःची बघावं लागते. हा, तुम्हाला स्वतःचं बघावं लागतं, पण तुम्ही मतदान करता, तुम्ही लोकप्रतिनिधींना, आमदार खासदार तुम्ही तुमचे निवडून देता, त्यांची जबाबदारी आहे असं वाटत नाही का तुम्हाला की तिथे MIDC तयार करणं आणि स्थानिकांना रोजगार देणं असं वाटतं दादा. हा, असं मलाही वाटतं की हे आमदार साहेबांना द्यावं, पण ते आमदार साहेबच झाले की 10 वर्षापासून आम्हाला गावामध्ये रोडचंही सुद्धा काम सांगितलं, तेही सुद्धा उपलब्ध करून दिलं नाही. कारण की पाणीही सुद्धा सांगितलं, तेही उपलब्ध करून दिलं नाही. कारण की आमदारच तसा आहे. आता या वर्षापासून परत गावाची इच्छा होती किंवा यायची नव्हती, पण ते काहीतरी धमकी टाकून विधानसभामध्ये त्यानं तो आलेला आहे. पण जाऊ दे यावर्षी त्यानं सांगितलंय की बाबा माझं काम मी निधी सुद्धा उपलब्ध करून देईन, असंही आम्हाला खात्री वाटली. ज्यावेळेस माझा भाऊ सरपंच होता, 10 वर्षीय सदस्य म्हणून, तर त्यानं रोडचंही सुद्धा पैठण तालुक्यामधून प्रथम त्यानं बक्षीस सुद्धा आणलेलं होतं. आणि त्यानं सगळं काही जर गावामध्ये ग्रामीण भागामध्ये रोड, नळाचं पाणी, या पैठण तालुक्यामध्ये त्याचं नाव सुद्धा सांगतो, उत्तम सरपंच होऊन गेले. ते 10 वर्षे झालेले आहे. तर त्यांना माझा निधी सुद्धा दिला. हे आता मागच्या काळामध्ये हे जे सरपंच झाले त्यांनाही सुद्धा असंच हा म्हटले, पण ते सुद्धा काही दिलं नाही. तर मी माझं इथं मला आणलं त्याबद्दल मी तुमचे सुद्धा आभार व्यक्त करतो. आणि माझं नाही ते झालं, परंतु मला असं विचारायचं की तुमच्या गावाचा जो ग्रामपंचायतीचा निधी असतो 5%, तो तुम्हाला मिळतोय? तो माझा भाऊ होता त्यापर्यंत भेटला, पण त्याच्या अगोदर नाही देत आहे. आता हे 4-5 वर्षापासून नाही देत आहे ते. बरं, मग तुम्ही काही ग्रामसेवकाला भेटून तुम्ही जिल्हा परिषदेला तक्रार करून अशी कुठं काही मागणी करताय? मी ग्रामपंचायतला विचारलं बी, पण ते म्हणता आलंच नाही. आता मी बघितलं की मी बघितलं गावामध्ये बी बघितलं की हे आहे, पण त्याच्यानंतर की ते म्हणतात नाहीच. पण माझा भाऊ ज्या होता त्या मला भेटलेलंच खरोखर. बरं, ते झालं, परंतु अजूनही ग्रामीण भागातली, मराठवाड्यातली परिस्थिती नेमकी कशी आहे? अजूनही जर गावातलं बघितलं
तर थोडं बिकटच परिस्थिती आहे, कारण की बिकट परिस्थिती असल्यामुळं थोडं जरा हेवी होत आहे. बरं, मग मराठवाडा असो, महाराष्ट्र असो, पश्चिम महाराष्ट्र असो, या दिव्यांगांच्याशी कधी बोलणं होतंय का? त्यांची समस्या ही तुमच्यासारखीच आहे का? हा, काही दिव्यांग असे बी की त्यांनाही सुद्धा असं माझ्यासारखंच असं गरीब आहेत थोडे थोडे, त्यांना बी असं काम वगैरे नाही, काही शाळा जॉब गण ग्रॅज्युएशन वगैरे म्हणून तेही सुद्धा तशीच आहे. घरी कोण कोण असतं तुमच्या? माझ्या घरी माझा भाऊ, आई वडील हा, सपोर्ट करतात का तुम्हाला? सपोर्ट वगैरे करतात, पण एवढं जरा आता म्हणणं तेवढं म्हणजे जरा शेतीच्या वेगानं थोडंफार करतात, चांगलाच सपोर्ट करतात. बरं, किती एकर शेती आहे आणि ती कोरडवाहू आहे का भिजवणी आहे? माझी शेती 6 एकर आहे, ती भिजवणे आहे. म्हणजे बागायती शेती आहे. हो, बागायत वगैरे आहे. मग आतापर्यंत तुम्ही इतर काही कोर्सेस कुठे केले आहेत का? मी ट्रेनिंग आतापर्यंत फक्त मी झाले 2 वर्ष झाले इलेक्ट्रॉनिक आणि एक नाईटचा कोर्स केला, आणि त्यानंतर आता तिसऱ्यानं टेलिफोन हे कोर्स करतोय. बरं, टेलिफोनचा कोर्स कुठं करताय? सत्यम वर्षा ब्लाइंड स्कूल या मध्ये करतोय. म्हणजे जे वरळीला अंधांचं जे आहे वर्कशॉप, त्या ठिकाणी तुमचं एज्युकेशन सध्या चालू आहे टेलिफोनचं? हो, एज्युकेशन टेलिफोनचं चालू आहे. बरं, मग काय वाटतं त्या संदर्भात काही जॉबची संधी आहेत पुढं? आता म्हणतात की बा हे टेलिफोन मध्ये भेटू शकतो, पण मला तर काही एवढी खात्री नाही आहे. बरं, मग महायुतीचं सरकार निवडून आलंय, त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या आता? मला अपेक्षा एकच आहे बा, मला फक्त मी जे केव्हा एखादा फॉर्म वगैरे टाकला, किंवा एखादं मला फक्त एक कुठला जॉब वगैरे आहे, बाकी काही त्यांच्याकडून अपेक्षा नाही. आणि निधी भेटावा जो आपला आहे, आणि जो पगार वगैरे बी तो मध्येच बंद करून टाकतात, ते त्याला अर्थ होत नाही. कारण की सांगणार की बाबा आज नाही डॉक्युमेंट दिल्यावर तरी बी त्याला 2-3 वर्षे लावतात, त्याला अर्थ नाही बनणार ना दादा. म्हणजे ते संजय गांधी निराधारच्या संदर्भात बोलताय का? हा, संजय गांधी निराधार तुमचं कधीपासून बंद झालंय आणि त्याला काय कारण? मी 2018 पासून मी त्यांना विचारलं बाबा काय झालं, मी ते डॉक्युमेंट वगैरे सगळे दिले, आणि त्यांना हो म्हणलं, फाईल तयार करून ती सुद्धा त्यांना मागं आणून दिली. बरं, म्हणजे तुमच्या तहसीलमध्ये तुम्ही फाईल दाखल केली होती? हो, केली होती. संजय गांधी निराधारचा विभाग असतो त्याच्यामध्ये दाखल केल्यानंतर ती फाईल काय झाली पुढं? ती त्यांना मागं आणून दिली वापस. म्हणजे काय कमी आहे म्हणले का काही डॉक्युमेंट? मी त्यांना विचारलं बाबा डॉक्युमेंट काही कमी आहे का, पण त्यांनी म्हणलं ते असं काही बोललेच नाही. त्यांना म्हणलं बा फाईल सध्यावर नेली म्हणे, असं सांगून लगेच वापस आणून दिली. हा. बरं, मग हे सगळा तुमच्या माध्यमातून कळतंय की मराठवाड्यात असो किंवा महाराष्ट्राचाच विषय असो की बेरोजगारीचं प्रमाण हे दिव्यांगांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलंय. तर मग काय आवाहन कराल दिव्यांगांना? एकत्र येण्याचं आवाहन कराल का, किंवा एकत्र येऊन काय आंदोलनाचा वगैरे इशारा देण्याचं काही सांगाल का? हा, माझं तर मत असं आहे, दिव्यांग एकत्र येऊन आंदोलन, तर त्यानं एकत्र येऊन आपल्याकडून जेवढं होईल तेवढं त्यानं आपल्या समस्या ज्या आहे त्या समस्यासाठी त्यांना आंदोलन केलं. माझं मत आहे की त्यांनी एकत्र यावं अशी मी अपेक्षा. ओके, तर हे होते रवींद्र सोनवणे. तर हे ग्रामीण भागातले आहेत, अतिशय ग्रामीण भागातले आहेत, मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यामधले आहेत. ते आता आम्हाला रेल्वे स्टेशन वरती भेटले होते, वांगणीच्यात ना, वांगणी रेल्वे स्टेशन वरती भेटले होते. तर त्यांना सर्व हे विचारून घेतलं, आणि मला वाटलं की यांच्या समस्या निश्चित स्वरूपात आपण जाणून घेणं गरजेचं आहे, बरोबर ना? तर आता त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तर त्यांच्या समस्यातून हेच स्पष्ट होते की त्या ठिकाणी जालन्यासारख्या शहरामध्ये, संभाजीनगर सारख्या शहरामध्ये MIDC सारखा एरिया असतानाही आपल्याला सर्वांना माहिती आहे की वाळूज या ठिकाणी तिकडे MIDC आहे संभाजीनगरमध्ये, किंवा बऱ्याच ठिकाणी MIDC आहेतच आहे, तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी असतातच MIDC. तर तिकडं
दिव्यांगांना कुठेही संधी दिली जात नाही असं चित्र स्पष्ट होत आहे. मराठवाड्याच्या तरी माध्यमातून असं स्पष्ट होते की त्यांना दिव्यांगांना इकडे या ठिकाणी जॉबसाठी यावं लागतं. तर त्याला खऱ्या अर्थाने कारणीभूत कोण आहे हे आता कमेंट्स करून तुम्हीच कळवा आणि निश्चित स्वरूपात